ओके मुलांनो, आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधले पहिले 3 चॅप्टर्स आपण पाहिलेले आहेत. लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपण मॅथमॅटिक्सच्या पार्ट 2 ला जाणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट पार्ट 2 आहे, कारण हा पार्ट 2 सगळा जो आहे हा जॉमेट्रीवर आहे. हा कशावर आहे? जॉमेट्रीवर आहे. आणि जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स त्या पुढच्या 11-12च्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर जॉमेट्री हा 10वीचा असा पार्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. म्हणजे 100 पैकी 100 मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे थोडं जरासं तुम्ही याच्यावर लक्ष द्या. प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे, अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. तुमचा 10वीचा स्कोर निश्चित चांगला होईल. तर पार्ट 2 मधला जो पहिला चॅप्टर आहे, दॅट चॅप्टर इज सिमिलॅरिटी. मॅथमॅटिक्स 2 जॉमेट्री जो आहे सेक्शन, त्यातला पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, जो आपण बघणार आहे. आणि या सिमिलॅरिटीच्या अंडर वी हॅव सम सब पार्ट्स. तर पहिला रेशो ऑफ. सो विल गो वन बाय वन नाउ. सो विल फर्स्ट लर्न द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुमच्या बुक मध्ये पण आहे. So PPT is more important. Of course, सगळेच important आहेत. So we'll go one by one. Ratio of areas of triangle. So हे वरचं पण सगळं करतो मी. Chapter 1 similarity, ratio of triangles. So ratio of triangles, तुम्हाला ratios म्हणजे काय माहिती आहे? Area of triangle माहिती आहे. Let us do something area of triangle चा थोडा एक्सरसाइज बघू जरासा. Let us do area of triangle. काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा? एरिया ऑफ ट्रायंगल, समजा लेट अस से देयर इज अ ट्रायंगल ABC. थोडं ड्राफ्टिंगचं काम असणार आहे. सो यू बेटर टेक सम स्केल्स अँड let us say this is a triangle ABC and याला आपण काय म्हणू? ट्रायंगल ABC. आता याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर एरिया ऑफ अ ट्रायंगल, सो एरिया ऑफ ट्रायंगल, सो वी राइट डाउन लाइक दिस वे. A triangle ABC, area of triangle ABC. This is how we write triangle. The symbol ABC. AB side, BC side, AC side is equal to काय formula आहे? We know the formula. 1/2 base into height. Base into height. Okay. आता या केस मध्ये बेस कोणता आहे? AB can be base, AC can be base, CD can be base. जर AB ला जर बेस घेतला तर C ला आपण काय नाव दिलंय? If AB is equal to base, then C ला काय म्हणतात? Point C is called as vertex. Is called as a vertex. AB जर बेस असेल तर पॉइंट C काय आहे? वर्टेक्स. समजा AC जर बेस घेतला तर B काय होणार? वर्टेक्स. If you take BC as the base, then A will be vertex. So formula is basic. So height म्हणजे काय? Height is nothing but a perpendicular drawn from the vertex on the base. So this is what we call as the height and this is what we call as the base. So height चा अर्थ काय? height म्हणजे काय? height is equal to, so you can write down height म्हणजे काय? is equal to perpendicular चिन्ह, perpendicular drawn on base from the vertex.
वर्टेक्स सी पासून बेस वर केलेला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर नाही, सो राईट अँगल आहे, सो दॅट इज अ एच. सो दिस इज व्हॉट इज एच. सो वी कॅन राईट डाऊन, सो एरिया इज इक्वल टू 1/2 बेस. सो बेसला आपण काय म्हणू, सो वी कॅन राईट डाऊन AB and in other way this one height ला आपण काय म्हणू, we'll make it this point as a D, right? So it's called as a CD, where CD height is equal to C, म्हणजेच काय आहे, this is a CD. You can write like this way also. तुम्ही असंही लिहू शकता, CD in AB into CD. काय doesn't make difference. ब्रॅकेट मध्ये लिहा, असं लिहा, काय लिहा, AB into CD. This is basically length of AB, length of CD. So this is the area of triangle. This is the area of triangle. So this we can call as a 1/2 B into H, where B is equal to base and H is equal to height. Okay. So this is the area A. एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, द बेस आणि H म्हणजे लेंथ. बेस म्हणजे काय आहे, लेंथ आहे. हाईट म्हणजे पण काय आहे, लेंथ आहे. वेदर दिस लेंथ कॅन बी निगेटिव्ह, वेदर द हाईट कॅन बी निगेटिव्ह, नो इट कॅनॉट बी निगेटिव्ह. सो whether the area can be negative, if you draw geometry मध्ये एरिया निगेटिव्ह असू शकणार का, नाही आहे. याचा अर्थ the lengths ज्याला आपण or heights or areas are positive real number. They are all positive real numbers. Are positive real numbers. So this is an important thing. म्हणजे BH minus B असणार आहे का? Length of a triangle is -5 centimeter. Not possible. Length has to be always positive. Area of a triangle is -25. How is it possible? Because the area cannot be negative. So all the values of lengths, heights, areas, everything, त्या कशा असणार आहेत, सगळ्या पॉझिटिव्ह रियल नंबर्स असणार आहेत. ओके. सो एरिया यू नो 1/2 B into H. आता या केस मध्ये जर आपण बघितलं तर AB is the base and CD is the perpendicular. Let us take one more example. हे तुम्ही लिहून घेऊ शकता, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. समजा if I draw another figure, right? If I draw another figure, कशी फिगर काढतो बघा, इथं हे you take it down, I will draw the figure now, and now you tell me how to calculate the area. Now let us say this is a triangle. This is a triangle. We can say this is a A, this is a B, this is C. How to calculate area of this triangle? Now this is a A, B, C. I will say this one. Instead of this one, I will say P, Q, and R. Okay. So here the area of triangle we know. So I can write down here this area of triangle ABC is equal to 1/2 AB into CD. Okay. So AB into CD. In this case, what is the area? How do you calculate the perpendicular H? Base, yes, you can consider QR as a base, you can consider PQ
PQ as the base. You can consider PR as a base. So let us consider first. So let let QR is equal to base B. Okay. What about the height now? हाईटचं आपल्याला एकच रूल आहे. Draw perpendicular from the vertex on the base. Draw perpendicular from the vertex on the base. आता बेस वर परपेंडिक्युलर करायला काय करायला लागेल आपल्याला हा जो QR जो आहे तो आपल्याला एक्सटेंड करावा लागेल. हे काय करायला लागेल आपल्याला एक्सटेंड करावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला हा आपल्याला इथं हाईट मिळू शकेल. So this is what we have to do. So PQR and I'll say this is S. So we can say PS is equal to height. That we denote as H. So now this is height H. So area of triangle. So area of triangle PQR. हा जो PQR चा जो एरिया आहे, so that we can give A area of triangle PQR is equal to 1/2 base into height. Base into height. Correct? Base into height. So again writing down here 1/2 base is how much? QR. So QR into height is PS. Height is PS. So this is equal to area of triangle PQ. And this is the area of triangle. I hope you understand. I hope you understand. बघा म्हणजे ह्या दोन प्रकारे हा वर्टेक्स इथं डायरेक्ट AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतो. इथून हा डायरेक्ट QR वर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येत नाही म्हणून आपण काय केलं QR ला पुढे काय केलं एक्सटेंड केलं आणि PS ड्रॉ केला. So PS into QR now will give this multiplication into half will give the area of the triangle. So this is what you have already learned. So you should be able to identify the or calculate the area of triangles in any both of the cases. या ठिकाणी अँगल काय आहे? या ठिकाणचा एक अँगल जो आहे हा अँगल जो आहे हा ऑब्ट्यूज अँगल आहे. दिस इज मोर दॅन 90. या ठिकाणी सगळे अँगल कसे आहेत लेस दॅन 90. हे लिहून घ्या. And now we'll see and of course the lengths and areas everything are positive real numbers. निगेटिव्ह असणार नाही. सबट्रॅक्शन होऊ शकते पण नंबर जो आहे तो रियल नंबर. So now let us go to ratios. Now go to ratios. हे ड्रॉ करून घ्या. Now we'll go to the ratios. So ratio चा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? What is a ratio? Ratio म्हणजे काय? What is a ratio? पहिला आपण रेशोचा अर्थ. रेशो म्हणजे दोन नंबरची डिव्हिजन. रेशो. So ratio of two numbers A and B. A and B कशा असणार आहेत? is equal to M upon N or M is to N. याचा अर्थ काय आहे? ही लिहायची पद्धत आहे. दिस इज अ वे वी राईट. दोन आहे त्याचा रेशो काय आहे? समजा सायन्सची मुलं 100 आहेत. किती संख्या आहे? 100. So 100 स्टुडंट्स कॅपॅसिटी आहे. समजा 11th ला सायन्स स्ट्रीमची 100 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे आणि त्याचबरोबर 11th ला कॉमर्सची स्ट्रेंथ 60
आहे सायन्स स्ट्रीम असते, कॉमर्स असते, आर्ट्स असते. तर सायन्स मध्ये 100 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे आणि कॉमर्स मध्ये 60 स्टुडंटची कॅपॅसिटी. आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द रेशो ऑफ स्टुडंट्स इन सायन्स स्ट्रीम अँड कॉमर्स स्ट्रीम, व्हॉट इज द रेशो? सो फाइंड ratio of students in science and commerce stream. असा तुम्हाला एक प्रश्न विचार. फाइंड द रेशो. तर तुम्ही काय करणार? स्टुडंट्स ऑफ सायन्स, सो यू विल गेट रेशो, यू विल गेट 100 divided by 60 and that is equal to 5 by 3. So 5 by 3, this is called as a ratio. 5 by 3. So they are in the ratio of 5 by. We write like this way. They are in the ratio of 5:1. What do we write? 5:1. So ela आपण काय म्हणतो? M:n. So the ratio we can write down. Ratio is nothing but the division of two numbers. Ratio is nothing but the division of two numbers. त्याच्या smallest division ला जायचं आहे आपल्याला आणि either we write in the form of m by n, either we write in the form of m by n that is equal to 5 by 3, or we write in term of 5:3. 5:3 म्हणजेच 5 by 3 and in words we write, alphabets we write m:n. So याचा अर्थ m:n म्हणजे पण काय आहे? रेशोच आहे. m by n हाही रेशोच आहे. These are the two methods to write the ratios. So, how can we write the ratios of triangles? How can we write the ratios of triangle? Ratio घेण्यासाठी आपल्याला दोन figures पाहिजेत. So, ratio of areas of triangles. Today we are going to see the ratio of areas of triangles. ज्या ज्या वेळी गरजेचं आहे त्या त्या वेळी तुम्ही लिहून घ्या. So, ratio of areas of triangles. म्हणजे एरियाचा रेशो काय असणार आहे? So let us draw. So this is one triangle. So let us say triangle हा कुठला आहे? हा triangle ABC आहे. And then we'll draw one more triangle now. So we'll draw one more triangle here. अनेक triangle draw करूया इथे. दूसरा triangle draw करू. This is another triangle. त्या triangle चं नाव घेऊ. हा ABC आहे. So we'll write down here P, Q and R. This is another triangle. So this is a ABC triangle and this is a PQR triangle. So we have to find it out. Question क्या है बघा? Find the ratio of areas of triangles ABC and PQR. प्रश्न काय? Find the ratio of areas of triangles ABC and PQR. ह्या दोनचे आपल्याला काय करायचे? रेशोज आपल्याला काढायचे. या ठिकाणी या ट्रायंगल मध्ये आपण काय म्हटलेलं आहे? इन ट्रायंगल ABC, I'll rub this one. In this triangle ABC, so in triangle ABC, AB is equal to base, correct? AB ला काय म्हटलं आपण? बेस. आता आपल्याला दोन ट्रायंगल्स आहेत, त्यामुळे AB ला बेस आहे. और I will write down base is equal to AB. याचा बेस काय आहे? AB आहे आणि त्याला नाव देऊ आपण B1. त्याला काय नाव देऊ? B1. So this is a B1. Okay.
हाईट काय आहे CB, तर त्याचं नाव देऊ H1. त्याचं नाव देऊ H1. आणि एरिया ऑफ ट्रायंगल आहे, हाईट झाली ही. आता त्याचप्रमाणे इथेही काम करू. इथं पण आपल्याला काय करायला पाहिजे, इथेही आपल्याला इन ट्रायंगल PQR या ठिकाणी बेस काय करूया, PQ करूया. सो हियर द बेस इज इक्वल टू PQ आणि ह्या बेसला नाव देऊ, इथं B1 दिलेलं B2 नाव देऊ कन्व्हिनियन्स आहे B2, राईट. दुसरं आपलं हाईट पाहिजे. हाईट म्हणजे काय आहे, हाईट इज द लाईन ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स ऑन द बेस. हातला PQ हा बेस आहे, R काय आहे, R वर्टेक्स आहे. R वरून काय करू, याच्या बेसवर perpendicular draw. So this is a perpendicular. So this I will make it RS. This is a B1, this is a H1. And this height I will call it as H2. So height is equal to RS, and that I can write down as H2. That I can write down as H2. And here the base is B2. So area of triangle ABC is your base AB. आपण काढायला आहे, बेस कोणता आहे, AB त्याला B1 म्हटलेला आहे. हाईट perpendicular from the vertex on the base CD, that is equal to H1. सिमिलरली दुसरा एक ट्रायंगल घेतलेला आहे PQR, जो वेगळाच ट्रायंगल आहे. या ट्रायंगलचा आणि या ट्रायंगलचा काही संबंध आहे का, नाही आहे. दिस इज डिफरंट ट्रायंगल, दिस इज डिफरंट ट्रायंगल. ह्याचा बेस काय घेतला PQ, तर बेस इज इक्वल टू PQ इज इक्वल टू B2 and height is nothing but perpendicular draw from vertex on the base, that is RS. हा राइट अँगल आहे आणि त्याला आपण RS ला H2 म्हणतो. So here now we will do the calculations. So first is equal to area of triangle ABC is equal to 1/2 base into height. बेस इथं काय, AB चा काय आहे, बेस इज इक्वल टू AB, हाईट झाली CD, so this is a 1. So area of triangle ABC. Similarly, we can draw the area of triangle PQR is equal to 1/2 बेस काय आहे PQ, बेस काय आहे PQ into height किती आली RS. So again I will write down here base into height, and that is equal to 1/2 बेस काय आहे PQ आहे and height काय आहे RS. So this is equal to area of triangle PQR. तर आपल्याला दोन एरियाज आपल्याला मिळालेले आहेत. वी गॉट द टू एरियाज नाव. आता दोघांचे आपल्याला डिव्हिजन करायचे आहे बिकॉज वी वांट द रेशोज. तर आपल्याला रेशो, सो दिस आय कॅन राईट डाउन. AB म्हणजे काय म्हटले मी B1, 1/2 एकमेकाला कॅन्सल झाले. So I can write AB is equal to B1 into height H1 divided by B2 into H2. So B1 into H1, AB म्हणजे B1 आहे, CD म्हणजे H1 आहे, PQ म्हणजे B2 आहे आणि RS म्हणजे height आहे H2. So ultimately area again the same, that means this is equal to B1 into H1 upon B2 into H2. So this is equal to ratio of product of what is this B1 and H1 म्हणजे काय आहे? What is the B1 and H1?
B1 and H1 is the product of base and height upon हा काय आहे again is the product of base and height. So this is the ratio of areas. Ratio of areas of triangles. So what does it mean now? याचा अर्थ समजून घेऊया. If you take any two triangles, आता या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल घेतले. If you take any two triangles, then ratio of the triangles is the ratio of product of their base and heights. Product of their base and heights. So this is what the conclusion we can write down. So इथे खाली एक वाक्य आहे जो ते तुम्ही लिहून घ्या. तुमच्या बुक मध्ये पण आहे. Hence the ratio of areas of triangles is equal to the product of equal to the ratio of product of their bases and heights. So hence the ratio of areas of triangle is equal to the ratio of product of their bases and heights. Products of their bases and heights. Base and height upon base upon height. B1 into B2 upon H1 into H2. असं नाही आहे. Product of their bases नाही आहे. It's a product of their bases and corresponding bases and corresponding heights. So this is not correct. याला खाट मारा. B1 B2 upon H1 H2 नहीं है. B1 H1 upon B2 H2. तर हे लिहून घ्या. So ratio of areas of triangle is the ratio of product of their bases and corresponding heights. So B1 H1 upon B2 H2. Now we'll see some conditions. There are two conditions for which we'll understand what is the ratios. What are the ratios? So condition एक आहे. First, triangle ABC height किती आहे? H आहे. So here the base is equal to AB and that is equal to B1. Okay. And height is equal to CD and that is equal to H1 or I'll say HH. Then another triangle, दूसरा एक triangle आहे, वेगळा triangle आहे, पण या दोन triangle मध्ये हा PQR triangle आहे, हा ABC triangle आहे, पण या PQR triangle ची height जी आहे, it is the same as the height of ABC. बघा, मी साधारण तुम्हाला इथे कळण्यासाठी अशी एक line draw केलेली आहे, and this is also in the same line. So you can say the height of this triangle PQR is the same as the height of triangle ABC. So condition पहिली काय येणार आहे? So here I'll say this is the base is equal to PQ is equal to B2. I'll write down B2. And height that is equal to RS and that is equal to H. So we are going to calculate the areas of the triangle, ratio of the areas of triangle if the height is same. So condition 1, if the height is same, height is same,
triangles. Both the triangles height काय आहे? Same आहे. Then we'll see what result we get for areas. So, ratio of areas. आपण ratio of areas काढू. So, area of triangle ABC divided by area of triangle PQR. We know that आपल्याला माहिती आहे एरियाचा रेशो जर घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्या product of their bases and corresponding heights. So this is equal to ratio of B1 into H1 upon B2 into H2. But या दोन्ही केस मध्ये काय आहे? But H1 is equal to H2 is equal to H. दोघांची ही H1 आहे, ही H2 आहे, ही H आहे, ही H आहे. So H1 is equal to H2 is equal to H. So I will write down here H21. So I will say let us upon H1 upon H2. So H1 is equal to H2. So this will get cancelled out. So we'll get the area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to B1 upon B2, and this is nothing but ratio of their bases. Ratio of their bases. Very important conclusion. Very important conclusion. दोन triangles आहेत. There are two triangles. आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो म्हणजे काय? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. पण ह्या दोन ट्रायंगल समजा असे असतील की ज्याचे हाईट सेम आहे. If the height is same, then the ratio of areas is simply the ratio of their bases. कारण हा h ला h cancel झाला. h1 ने h2 को मार दिया. So the ratio is only b1 upon b2. So the conclusion is that if two triangles are having same height, then the ratio of their areas is equal to ratio of their bases. Ratio of their bases. So this is the conclusion. म्हणजे जर हाईट जर सेम असेल दोन ट्रायंगलची तर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असणार आहे? फक्त बेसचा रेशो. फक्त बेसचा रेशो. म्हणजे समजा let us understand. समजा हा बेस आहे 15 आणि हा बेस आहे 5. तर एरियाचा रेशो काय असणार आहे? If the base is 3 times more than PQR, so the area of this one also will be 3 times more. So it will be 15 by 5. So it is going to be, so this answer is going to be 3:1. 3:1. So simply you take the ratio of the bases, you will get the ratio of their areas, provided that the height is same. Height is same. So this is the condition 1. Height same आहे. दुसरी कंडिशन कोणती असणार? ऑब्वियसली एरियामध्ये दोनच भाग आहेत. एरियामध्ये दोन व्हेरिएबल्स कोणते आहेत? वन इज बेस, अनदर हाईट. एरिया कशावर डिपेंड आहे? बेस आणि हाईट वर. दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे का? नाही आहे. बेस डज नॉट डिपेंड अपॉन द लेंथ ऑफ दिस अदर साइड्स. इट ओनली डिपेंड्स अपॉन इट्स बेस and its height. So base height आपण सेम घेतली. Now second condition we'll consider base, same base, and then we'll see what result we get. So हे लिहून घ्या. इम्पॉर्टंट आहे, नेहमी वापरावं लागणार आहे आपल्याला. Let's take the second condition. We know that ratio of area of triangles is equal to b1 h1 upon b2 h2. Product of their bases and corresponding heights. आता या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करू. So first या ठिकाणी ट्रायंगल ABC त्याचा बेस काय आहे? इन ट्रायंगल ABC बेस इज इक्वल टू, हा आपण AB याला बेस धरू, दॅट इज इक्वल टू AB
and let us say that is equal to B1. And height is CD, and that is equal to H. If we take the second triangle, so let us say in triangle APB or ABP, AB and P. What is the base here? Base is equal to again AB, and that is equal to B2. Let us say this base of the triangle is B2, and height is equal to PQ, and that is equal to H2. So in this condition, the base AB is common for triangle ABC, as well as it is a base AB is common to triangle ABP. So our second condition is that, if the base is same. आता base is same म्हणजे काय या केस मध्ये B1 is equal to B2 is equal to B, because B1 AB B1 is equal to B2 is equal to B. So if we take the ratio of areas of triangles, what we'll get? We'll get AB, पहिला तर AB into CD upon दुसऱ्याचा AB upon into PQ. So AB and AB को मार दिया, because AB is B1 is equal to B2 is equal to B. So this is equal to CD upon PQ. CD म्हणजे काय आहे? H1. So this is H1 upon H2. So we can write down the ratio of area of triangle ABC divided by area of triangle ABP is equal to H1 upon H2. Because the heights are different where the base is equal. So what is the conclusion? यातनं निष्कर्ष काय निघाला? What is the conclusion? If there are two triangles, if the base is common, then the ratio of their areas will only depend upon the ratio of their heights. H1 upon H2 will be the ratio of these areas. So we can write down the statement. So we can write down the statement here. If the base of two triangles is same, then the ratio of their areas is equal to ratio of their corresponding heights. So this is a statement. If the height is same, then areas are ratio, base are ratio. If the base is same, then areas are ratio म्हणजे heights are ratio. So very simple. या गोष्टी कळायला पाहिजे. तुम्हाला जर दोन ट्रायंगल दिले तर तुम्हाला कळायला पाहिजे याच्यामध्ये काय कॉमन आहे ते. सो लिहून घ्या.